नमस्कार, मी चित्राली चोगले आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। दिवाळी तोंडावरती आहे, सगळ्यांची छान शॉपिंग झालेली असणार, फराळही खमंग झालेला असणार। पण आता लास्ट मिनिटला म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी जर काही गिफ्ट घ्यायचं असेल किंवा कोणाला काही भेटवस्तू द्यायची असेल तर आपली तारांबळ उडते। त्यामुळे आज मी तुम्हाला काही टिप्स किंवा काही अशा शॉपिंगच्या ट्रिपवरती नेणार आहे जिथे तुम्ही हे लास्ट मोमेंट किंवा अगदी शेवटच्या क्षणाचे काही गिफ्ट्स घेऊ शकणार आहात। आणि अशा वेळेला तुम्हाला शक्यतो कुठली तरी मैत्रीण सोबत हवी असते, तर आज माझ्यासोबत माझी मैत्रीण आहे ईशा केसकर। म्हणजे ईशा, खरंच थँक्यू, तू वेळात वेळ काढून आलीस। बानू म्हणून तर तिने आपल्या सगळ्यांवरती एक वेगळी जादू केली होती आणि आत्ता तिचं नाटक सुरू आहे, पती गेले काठेवाडी, तर ह्या सगळ्यातून तू वेळ काढून आली आहेस, त्यामुळे थँक्यू सो मच। तर कसं आहे ना की आपण दिवाळीला जसं मी म्हणाले की आपण सगळं करून झाल्यानंतर गिफ्ट्स राहतात कधी कधी की काय घ्यायचं, माझे राहिलेत ग। हो का? मग अशा वेळेला तू काय करते, म्हणजे लास्ट मोमेंट पळतेस कुठे काय घ्यायचंय कसं? खरं सांगायचं तर पाकिटात पैसे घालून देणं हे सगळ्यात सोयीचं आहे, पण मला असं वाटतं की काही खास व्यक्तींसाठी काही खास गिफ्ट घेतलेलं कधीही चांगलं निश्चितच। त्यामुळे मला असं वाटतं की आपण जरा आलोच आहोत, दादरमध्ये आहोत, तर मग एक छोटासा फेरफटका होऊनच जाऊ दे, नाही का? नक्कीच आम्ही हा फेरफटका मारणार आहोत आणि आम्ही छान छान गिफ्टचे ऑप्शन्स तुम्हाला देणार आहोत। तर ईशाबरोबर आम्ही दादरमध्ये फिरणार आहोत, अजून काही ठिकाणी फिरणार आहोत आणि गिफ्ट्स बघणार आहोत। पण ईशा, म्हणजे पहिली गोष्ट तुझ्या डोक्यात काय येते गिफ्ट्स घ्यायचं असेल तर? दिवाळी हा खूपच शुभ सण मानला जातो आणि त्यातून दिवाळीचे सगळे दिवस म्हणजे पाडवा, भाऊबीज, धनत्रयोदशी आणि आपलं काय असतं लक्ष्मीपूजन। तर मला असं वाटतं ह्या चारही दिवसांमध्ये आपण सतत काहीतरी देवाणघेवाण करत असतो, फराळाची म्हणा किंवा वस्तूंची म्हणा किंवा गिफ्ट्सची म्हणा। तर मला असं वाटतं की सगळ्या ह्याच्यामध्ये सोनं ह्याला फार महत्त्व आहे। म्हणजे दसऱ्याच्या दिवशी सोन्याला महत्त्व असतं आणि बरेच मुहूर्त असतात ज्या दिवशी सोनं खरेदी करतात। तर मला असं वाटतं लक्ष्मीपूजन हा एक सगळ्यात मोठा मुहूर्त आहे ज्या दिवशी आपण सोनं खरेदी करतो। निश्चितच, म्हणजे सोनं चांदी जे काही पैशांपेक्षाही महत्त्वाचं आहे किंवा समथिंग दॅट इज व्हॅल्युएबल, शुभ मानलं जातं, त्यामुळे पूजलं जातं। नक्कीच, म्हणजे आता ईशा म्हणाली तर आम्ही दादरमध्ये आहोत, तर दादरमध्ये सोन्याचा विचार केला, चांदीचा विचार केला की पहिलं नाव येतं पेडणेकर हे डोक्यात। त्यामुळे आपण जगन्नाथ पेडणेकरांच्या दुकानात जाऊयात आणि तिकडे बघूयात की ह्या आजच्या आपल्या शॉपिंगसाठी त्यांच्याकडे किंवा गिफ्टिंगसाठी त्यांच्याकडे काय ऑप्शन्स आहेत। चल घरच्यांसाठी आपल्या कामातनं वेळ काढून आपल्याला बऱ्याचदा शॉपिंग करायला मिळत नाही। हल्ली दिवाळीच्या सुट्ट्या 4च दिवस मिळतात, सो ऐन दिवाळीत कोण शॉपिंगला जाणार? मग आदल्या दिवशी जायचं असेल तर काय करायचं? तर मला असं वाटतं की सोनं हे एक ऑप्शन असं आहे ना जे रिच पण आहे, जे एलिगंट पण आहे। आपण आपल्या आईवडिलांना किंवा भावाला, बहिणीला, बायकोला, नातेवाईकांना, मुलांना पटकन एक सोन्याची इन्व्हेस्टमेंट म्हणूनही आपण सोनं घेतो आणि व्हॅल्युएबल आहे ते काही। चांदी पण तितकंच महत्त्वाची आहे, म्हणजे कधी कधी गिफ्ट देताना आपण चांदी एक ऑस्पिशियस, त्याला एक वेगळं महत्त्व आहे, तर आपल्याकडे शुभ मानलं जातं, तर त्यामुळे चांदी ऑप्शन आहे। तर बघूया इथे सोनं घेऊया, सोनं घेऊया, चांदी घेऊया। खुद्द आसावरी पेडणेकर ज्या ओनर आहेत त्या आपल्याला आज गिफ्ट सिलेक्ट करायला मदत करणार आहेत। थँक्यू सो मच आसावरी ताई। तर तुम्ही आम्हाला सांगा आता काय काय आहे आपल्याकडे रेंजमध्ये दाखवा। आपल्या ज्या जुन्या पारंपरिक गोष्टींपासून वेगवेगळ्या ह्या वस्तू बनवल्या आहेत। मला ते दिसताना केवढं हेवी दिसतंय, मी ट्राय करून बघू का ग? फारच सुंदर। काय बजेट असेल याचं तरी? 2.5 ग्रॅम म्हणजे साधारण 7-8 हजारापर्यंत एक बांगडी अख्खी अशी 2 लाईनची होऊन जाते। पण भाऊबीजेला माझा भाऊ मला हे देऊ शकतो। 4 ग्रॅमची ठुशी आहे, 4 ग्रॅम मध्ये बनते, म्हणजे साधारणपणे तेवढंच एक 10 हजाराच्या आसपास। वाव, खूप हलकी आहे, म्हणजे असं वाटणारही नाही की गळ्यात काहीतरी, म्हणजे ते दिसताना असं खूप काहीतरी जाड आणि मोठं दिसतंय किंवा हेवी वाटेल, पण तसं नाही आहे, ते खूपच हलकं आहे। त्यातल्यासारखाच प्रकार आहे, थोडा मॉडर्न मे बी मॉडर्न आहे। हे तुझ्या या ड्रेसवरती पण मॅचिंग आहे, हो म्हणजे छान दिसतंय ऍक्च्युअली सिरियसली थोडा इंडो वेस्टर्न जर आपण करायचं असेल फ्युजन जे आजकाल ह्याची काय प्राइस असेल तरी अंदाजे? तुम्हाला साधारण हे 10
10 ग्रॅमचा आहे. बरं. म्हणजे साधारण 30,000 to 35,000 पर्यंत ते केक. म्हणजे आईला, बायकोला किंवा बहिणीलाच देता येईल. हा लाफा हार आहे आणि चांदीवरती आहे आणि तो एक 3-4 हजाराच्या रेंजमध्ये येतो. तर ही चिंचपेटी पण त्याच रेंजमध्ये आहे का? तुम्ही ट्राय कर. हो, ॲक्च्युली मी आता मलाही मोह आवडत नाही आहे, त्यामुळे मीही घालून बघणार आहे. शेवटी सगळ्या मुली इव्हेंच्युअली बायका होतातच असं माझं एक कन्क्लुजन आहे. हो की नाही? सोनं तर आपण बघितलं. हो, पण जरा माझ्या बजेटच्या पलीकडचं. आणि मला असं वाटतं तुलाही जे घ्यायचं होतं शॉपिंग, तर त्यापेक्षा मला असं वाटतं मला चांदी लहानपणापासून खूप आवडते गं. मला पण. आणि मला वाटतं की चांदीचे दागिने खूप सुंदर दिसतात लहान लहान मुलींवर आणि छान गोड गोड त्यांची कानात. स्पेशली आता आपण जेव्हा गिफ्टिंगचं बोलतोय तर मग गिफ्ट करताना आपण मोर ऑफ चांदीकडे जास्त जातो. म्हणजे आता आपण जर म्हणालो खाली की बायकोला किंवा नातेवाईकांना किंवा शेजारी किंवा काय म्हणता येईल आपल्याकडे कोणी फॅमिली फ्रेंड्स येतात. आता तू आणि मी मैत्रिणी आहोत, पण मी तुला सोन्याची वाटी तर नाही ना देणार. तर मग आपण असं काहीतरी वेगळं चांदीत बघू शकतो. दे मला कधीतरी सोन्याची वाटी. म्हणजे बघूया ऍक्च्युली भरून देऊ सोन्यानी. नाही बरोबर चांदीकडे वळ. हो, आज धनत्रयोदशी पण आहे, म्हणजे त्यामुळे चांगला योग आहे. त्यामुळे आपण आजच्या दिवशी चांदी बघूया, योग पण चांगला जुळून आला. घेऊया थोडीशी. हो, ऍक्च्युली घेऊया. 2 किलो चांदी घ्या. 2 किलो चांदी घेते इच्छा. तर आपण ह्याची रेंज काय आहे, म्हणजे कॉइन्स कितीपर्यंत चालू? एक साधारण 500 रुपयापासून तुम्हाला कॉइन सिल्वरचं घेता येईल. 500 पासून ते 10,000 पर्यंत कॉइन्स आणि हे बार्स वगैरे चांदीमध्ये ऑप्शन्स आहेत. तसंच आपलं हे सोनंही आपल्याला उद्या अडीअडचणीला मदत करतं. काही लोक तारण ठेवतात, काही लोक ते त्याच्यावरती पैसे घेतात. दिस इज अन इन्व्हेस्टमेंट. एक्झॅक्ट. छोट्या प्रमाणात का होईना, अगदी 500 रुपयापर्यंत का होईना, पण हे घेतलेलं शुभ मानलं जातं किंवा घेतलं जावं. मला हे एक छान बघ ना, म्हणजे एकदम छान मोराचा दिवा आहे. मला असं दिसून आला तो सगळ्याचा. अत्तरदाणी यायची, त्याच्यावर असा मोर असायचा. किती सुंदर डिझाईन आहे. हे कितीपर्यंत असेल तरी? हा 3,000चा आहे. 3,000 पर्यंत. नॉट बॅड. खूपच छान आहे. ह्याच्यात छोटे पण मिळतात की ही एकच आहे? एकच आहे. मोठी छोटी सगळ्या पद्धतीचे साइजेस मिळतात. टिपिकल म्हणजे आपण जसं म्हणतो तेच नको किंवा दिवेही द्यायचे असले तरी तेच दिवे नको. ह्याच्यात एक वेगळं डिझाईन आहे, मोर आहे आणि त्याला छोटीशी पाळी आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये खूप तेल वाया जायला नको. अगदी देवापुरतं थोडंसं लावता येईल इतपत. हां, आपल्या केळा बाउल म्हणतात. हो, केळ्याच्या पानाची वाटावी. कसं असतं, हो हो, त्या द्रोणाच्या शेपचं आम्ही ते छोटं किती सुंदर बघ ना त्याला. आणि ह्याच्यात तूप वाढायला किंवा नैवेद्य दाखवायला वगैरे. हे पण 2,000च्या रेंजमध्ये आहे. खूपच छान आहे, खूपच छान. ॲक्च्युली मला खूप आवडेल. वेगळा प्रकार आहे. हा, बाउल आहे. थोडा हेवी. तांबूलासारखा हेवी एक 5,000 पर्यंत येईल. पण ह्याच्यामध्ये तुम्ही आता हळदी कुंकू आहे, ते लाडू ठेवू शकता. तिळगुळ फार सुंदर दिसतं. हे काय वृंदावन आहे. कसलं क्यूट आहे. मला हवंय. येस, खरंच. काय रेंज असेल याची? ही साधारण आमच्याकडे ह्याची किंमत एक 1,000 रुपयापर्यंत तुम्हाला परफेक्ट. ड्रायफ्रुट्स वगैरे आपण नेहमी देतच असतो, पण एक आठवण म्हणून आयुष्यभर सोबत ठेवण्यासाठी. अगदी गोड आहे, म्हणजे पण अगदी क्यूट आहे ते. मला पण आवडतं. तर ईशा, मग आपण आलो, आपण गिफ्ट्स म्हणून घ्यायचं म्हणून अगदी आपल्या रेंजमध्ये बसतील नाही बसतील असा विचार होता. सगळ्या गिफ्ट्स घेतल्या आणि मला वाटते की खाली जाऊन जरा परत एकदा त्या चांदीच्या हाराबद्दल चौकशी करावी. पण तोवर आम्ही इतरही अजून गोष्टी बघतो आणि अजून नवीन नवीन गिफ्ट्स घेऊन येतो तुमच्यासाठी लवकरच. आलोच. अजून बघायचंच आहे गिफ्ट्स. आम्ही इथूनही अजून कुठल्या तरी दुकानात जाणार आहोत. त्या व्यतिरिक्त गिफ्ट्स म्हणजे सोनं आणि चांदी शिवाय काय गिफ्ट्स देऊ शकतो तेही ऑप्शन्स आपण बघणार आहोत. पाहत राहा.
मस्त दागिने आणि सगळं तर आपलं झालेलं आहे. तर आता आम्ही एका मस्त छान दुकानात आलं आहे. म्हणजे ईशा इथे येऊन इथे पण ती भरपूर काही गोष्टी घेणार आहे असं ती म्हणते. तर राणेज म्हणून दादरला रानडे रोडवरतीच एक छोटंसं पर्सचं दुकान आहे. पण ते पर्सेस रेग्युलर पर्सेस नाही नाही, दे आर स्पेशली मेड फ्रॉम पैठणी और फॅब्रिक दॅट इज साड्यांचं जे फॅब्रिक असतं त्याच्यापासून बनवलेलं आहे किंवा पैठणीचा वापर केलेला आहे. पैठणीचे काठ आहेत, त्याच्यावर पैठणीचा पदर आहे. पल्लवी राणे आहेत आपल्यासोबत. तर खरं तर थँक्यू, तुम्ही आम्हाला तुमच्या म्हणजे आज खरं तर दिवाळी खूप गर्दी आहे सगळीकडे आणि ह्यांच्या दुकानात आल्यावरती एक वेगळंच छान फिलिंग आहे ना. एक तर सगळं रंगीत आहे, अख्खं दुकान पूर्ण रंगांनी भरलं. जेवढे कलर्स आपल्या ह्याच्यामध्ये येतात ते सगळेचे सगळे कलर आम्ही इथे उतरवलेले आहेत. तुम्ही परफेक्ट मॅचिंग ब्लाऊज घेऊन आला की परफेक्ट मॅचिंग मिळू शकेल. काय रेंज असेल? साधारण माझ्याकडे 90 रुपयाच्या कॉइन पॉकेट पासून स्टार्ट होतं ते अप टू 2000च्या रेंज पर्यंत तुम्हाला पूर्ण बघायला परफेक्ट. तुम्ही अगदी तुमच्या कलिग्सला फ्रेंड्सना जसं मगाशी म्हणत होती की ती मला अगदी सोन्याची वाटी नाही देणार पण तू पर्सेस नक्कीच मला देऊ शकते. आणि आमचं जे बजेट होतं मगाशी आपण जे ठरवलं होतं की अगदी 500 रुपयापासून ते 5000 रुपयापर्यंत, तर त्याच्याही खाली थोडंसं पॉकेट मनी सेव्ह करून एक छोटंसं वॉलेट देऊ शकतो आईला, जे ती रोज वापरू शकेल. एक छोटीशी पर्स म्हणजे आतमध्येही त्याचं मटेरियल आणि अजिबात ते साडी सारखं नाहीये. त्याला प्रॉपर त्यांनी पॅकिंग केलंय, रबर पॅड्स घातलेत. मी आताच पल्लवी ताईंशी बोलत होते आणि त्या म्हणाल्या की त्याच्यामध्ये ज्या प्रकारचं काम केलं जातं ते इतकं ड्युरेबल आहे. जशी नॉर्मल पर्स असते लेदरची किंवा कुठली, तर त्यापेक्षा ही निश्चित चांगली. काय रेंज असेल ह्याची? ही 130 रुपयाला आहे. अच्छा. ऑल्सो 130 ला आहे. वा, म्हणजे 130 रुपयामध्ये पण ऑप्शन्स आहेत. म्हणजे अगदीच बेसिक जर तुम्हाला कोणाला काही गिफ्ट करायचं असेल, खूप बहिणी असतील, खूप मैत्रिणी असतील, माझ्या दादाच होतं की अरे यार इतक्या बहिणींना किती काय काय द्यायचं यार, म्हणजे अख्खा पगार जाणार, दिवाळी जाणार सगळं. पण हे खरंच एकदम आयडियल, एकदम परफेक्ट गिफ्ट आहे. हे बघा, हे नवीन आता हे डिझाईन जे आहे याला क्लच म्हणतात आणि जनरली हे वेस्टर्न सिटिंगमध्ये बनवलं जातं. पण आय थिंक पल्लवी त्यांनी खूपच इनोव्हेटिव्ह पद्धतीने पैठणीचा काठ वापरून हे आणि त्याची सूत वापरून, साडी वापरून, त्याचा पार्ट वापरून त्यांनी हा क्लच केला आहे. ह्याची काय रेंज असेल? ही 400 ला आहे. ठीक आहे. म्हणजे बघा 130, 400 अशा रेंजमध्ये ही खूप चांगल्या ऑप्शन्स आहेत. इथे पण मला ना हे खणा फील होतं, खणाचं पण काहीतरी वेगळं आहे. म्हणजे खण एक पारंपरिक गोष्टी ज्या आपण म्हणतो ते इतकं छान आहे. हा मोठावाला क्लच पण आहे. आपण बघतोय की इतकं छान सुंदर प्युअर नारायणपेठ साडी कटिंग करून केलेला आहे. वाव, म्हणजे त्याचा फीलच खरं तर तुम्ही येऊन इथे बघितलात ना तर हे फीलच खूपच छान आहे. ह्याचं काय रेंज असेल? ही 450 ला आहे. पण ही प्युअर सिल्क 4000ची साडी कटिंग करून आपण बनवलेलं आहे. 280. हे किती परफेक्ट आहे ना गिफ्ट म्हणून. ऍक्च्युली म्हणजे बहिणीला कोणाला असेल आणि यु नो त्याला आपल्या बहीण ताईला किंवा आजीला काहीतरी गिफ्ट द्यायचं असेल, एक छोटंसं वॉलेट म्हणा, दिवाळीचं म्हणा, किंवा मैत्रिणींना एक सच अ गुड. किती वेगळे छान ऑप्शन्स आहेत. नुसता एक गोल्डन रंगाचा क्लच हवा आहे किंवा असं काहीतरी साडीवर घ्यायला किंवा कॉपर कलरचा ड्रेसवरती आता दिवाळीत आपण तुम्ही हे जर गिफ्ट दिले तर हे अगदी दिवाळी परफेक्ट गिफ्ट्स आहेत. ते ह्याची काय रेंज असेल? हे 180 ला 180 रुपयाला. इतके कलर्स आहेत त्याच्यात, म्हणजे ह्यात भरपूर कलर्स आहेत. अजून बिग बॅग आणि किती छान आहे. प्लस याचा पट्टा बघा मोठा आहे. माझ्या आईला किंवा माझ्या मामीला, आत्याला, सगळ्यांना ह्या अशा टाईपच्या बॅग्स लागतात आणि खूप जागा आहे अगं त्याच्यात. म्हणजे खूप काही गोष्टी मावू शकतात. तुम्ही जर थोडीशी मळली वगैरे तर पुन्हा धुवून ती पुन्हा नवी होऊ शकते. 1600च्या रेंज मध्ये असे छान क्लचेस आहेत. किती ग्लॅमरस आहे, किती मस्त आहे, खूपच छान आहे. हे बघा, ह्याला डायमंड्स आहेत. मागेही फार छानच काम आहे. बनारसी कपडा बॅक साइडला वापरलाय. ओके. ऑल्सो यू कॅन यूज इट 2 वेज. म्हणजे मला जर वाटलं की मी आज रेड कलरची साडी नेसली आहे तर मग मी ह्या साईडने वापरू शकते, जे किती सुंदर आहे. आणि अगदीच नाही तर मग मी ट्रेडिशनल पैठणी अगदी काठ असलेली बाजू पण वापरू शकते. हे 500 रुपयाला आहे ही पर्स. हे 120 रुपयाला आहे. हे 500. तर वारली पेंटिंग मध्ये पण भरपूर ऑप्शन्स आहेत ऍक्च्युली.
अशा स्लिंग्स पण आहे. तुला माहिती आहे आपलं एक आयपॅड किंवा अगदी छोटंसं लॅपटॉप नोटपॅड जो असेल तोही ऑफिस जायला किंवा कुठे ऑफिस शिवाय ही समजा तुम्ही एखाद्या फंक्शनला जाता आणि तुम्हाला काम करायचं तिथे, तर हेही एकदम उत्तम गिफ्ट आहे. आणि आपल्या महाराष्ट्राकडे इतकं काय आहे तर ते आपण असं आपल्याला फायनली त्याची किंमत कळते. नक्कीच. तर इथे आपण अगदी 100, 120 पासूनचे 1600, 2000 पर्सेस पाहिल्या ज्या गिफ्टसाठी अगदी उत्तम आहेत. तर तुम्ही इथे येऊन तुम्हाला काही गिफ्ट घ्यायचे असतील अगदी लास्ट मोमेंटला तर निश्चित या. इथून पुढे आपण अजून एका ठिकाणी जाणार आहोत आणि काय गिफ्ट्स आहेत ते बघणार आहोत. जाऊया चला. तर आम्ही आता दादरवरनं फिरत फिरत एल्फिन्स्टनला आलो आहे. इथे एक शॉप दिसतंय, लक्ष्मी एंटरप्राइजेस असं नाव आहे. आपण तिकडे आतमध्ये जाऊया, या इलेक्ट्रॉनिक्स तिकडे जाऊया आणि तिकडे बघूया की गॅजेटसाठी काय ऑप्शन्स आहेत. आपण आता लक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्सला आलो आहे. मी आणि ईशा आम्ही सोनं बघितलं, आम्ही काही पर्सेस बघितल्या आणि आता आम्ही इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी बघतोय. तर प्रसाद आहेत शॉपचे ओनर आपल्यासोबत आणि ईशा म्हणजे खूपच स्प्रेड आहे गॅजेट्सचा त्यांच्याकडे. काय बजेट आहे साधारण, म्हणजे घ्यायला गेलं कोणाला गिफ्ट करायचं असेल तर काय असेल? स्टार्टिंग प्राइस मॅम 350 रुपीज तुम्ही घेण्यापर्यंत घेऊ शकता. आणि बऱ्याचशा व्हरायटी बऱ्याचशा रेंज आहेत आमच्याकडे. मी आता एक मध्यंतरी पाहिलं ना, वायरलेस हेडफोन्सचा एक वेगळा ट्रेंड आलाय. तर वायरलेस हेडफोन्स मध्ये काय रेंज असेल तुमच्याकडे? वायरलेस हेडफोन्स मध्ये घ्याल तुम्ही मॅम तर कमीत कमी 500 स्टार्टिंग रेंज आहे. आणि त्याची वॉरंटी सुद्धा वगैरे येते आणि चांगल्या ब्रँड क्वालिटीमध्ये मिळतात तुम्हाला. ओके. आणि मग आता हे जे आहेत हेडफोन्स हे मी फोनला यूज करू शकते की ब्लूटूथनी तू कनेक्ट करून? ओके. म्हणजे हे ह्याची काय रेंज असेल? ह्याची मॅम रेंज आहे सोनी ब्रँडचे आहेत. हे तुम्हाला फक्त 890 रुपीजला मिळेल विथ 1 इयर वॉरंटी. नाईस नाईस. त्याचं पती गेले ग काठेवाडी नाटक सुरू आहे आणि सतत प्रयोग. ह्या प्रयोगात गॅजेटचा खूपच तुझा यूज होत असेल? गॅजेटचा म्हणशील तर खरं तर नाही, कारण नाटक हे जुनं आहे. जुन्या म्हणजे ट्रॅव्हलिंग मध्ये किंवा जनरली ओव्हर. पॉवर बँक्स एक तर हेडफोन्स सतत, कारण घरी फोन करावे लागतात, पोचले उठले जाते आता इकडे ह्या शहरात आहे. हे 1,500 पर्यंत आयफोनचे हेडफोन्स आहेत. सगळ्या फोन्सना कम्पॅटेबल आहेत, पण त्यांची हिअरिंग क्वालिटी खूप चांगली आहे. सॉरी मी थोडी आयफोन बायस्ड आहे. पण म्हणजे हे सगळ्या फोन्सला चालू शकतात. म्हणजे तुम्ही इवन इफ युअर अ सॅमसंग युजर किंवा कुठलाही अँड्रॉइड फोन यूज करत असाल तर आयफोनचे हेडफोन्स घ्या. बिकॉज हे गिफ्ट तुम्ही कोणालाही करू शकता. फक्त 450 रुपयाचं आहे आणि हे किती गोड आहे अगदी. आणि किती फोन, एक फोन चार्ज असं दिसतंय की मी आता हे उघडून याचं एक लिपस्टिक लावणार आहे असं दिसतंय. त्यामुळे ह्याच्यात एकदा तरी फोन तुमचा नक्कीच चार्ज होऊ शकतो. सो त्यामुळे घरातून निघताना अगदीच कुठे अडकलात वगैरे तर, आणि अगदी रिझनेबल आहे. 450 रुपीजमध्ये आपण ड्रायफ्रुट्स गिफ्ट करतो, मिठाई गिफ्ट करतो जे एकदा खाऊन यूज होऊन जाते. पण हे गॅजेट ऍक्च्युली व्हेरी युजफुल आणि लक्षात राहण्यासारखं आहे. हे वायफाय जिओचा वायफाय आहे जे नवीन आलेलं आहे आता मार्केटमध्ये. त्याची लास्ट टाइम प्राइस होती 2000 रुपीज. पण आता दिवाळीसाठी आम्ही स्पेशल ऑफर दिलेली आहे तुम्हाला. हे 999 मध्ये मिळेल. त्यामध्ये 3 मंथ्स रिचार्ज सुद्धा करून मिळेल. बापरे. आमच्यासारख्यांना ज्यांना सतत इंटरनेटवरती राहावं लागतं, सतत काय म्हणता येईल ऑन द गो असावं लागतं, फोटोज पोस्ट करायचे असतात किंवा कमेंट्स बघायचे असतात किंवा आपल्या फॅन्सशी कनेक्टेड राहायचं असतं, तर त्यासाठी हे खूपच छान आहे. जिओचं हे वायफाय राउटर आहे. हॉटस्पॉट आहे तो, पर्सनल हॉटस्पॉट. तर हा पोर्टेबल स्पीकर आहे. म्हणजे फोन एकीकडे ठेवून जर तुम्हाला गाणी ऐकायची असेल तर ते पण ऑप्शन आहे. कुठेही आउटडोअर गेलात, कुठे कॅम्पिंगला, ट्रेकिंगला, तर ऍक्च्युली हे 1200 पर्यंतची रेंज आहे. वॉरंटी पण आहे आणि त्याच्यासोबत आणि फिलिप्सचा जो स्पीकर आहे जो कदाचित मी घेणार आहे
तो आहे काहीतरी 1600 पर्यंत, पण ह्याच्यामध्ये FM पण आहे. आणि हल्ली काय होतं ना, कारमध्ये FM असतं पण स्पीकर आणि आयफोनमध्ये FM नसतं. राईट. तर मला असं वाटतं की हा पण एक क्यूट अगदी गिफ्टिंगचा ऑप्शन असेल तर एकदम गोड स्पीकर आहे. 800 पर्यंत 700-800 रुपयाचा आहे. मिनी मेट नावाचा, तो पण एकदम गोड आहे. त्याचं पॅकिंग एकदम क्यूट आहे बघ ना. ईशा, खरंच तू तुझ्या कामातून एवढा वेळ काढून मदत झाली ना. हो ऍक्च्युली म्हणजे खरंच हिची शॉपिंग झाली. अशी मैत्रीण घेऊन शॉपिंगला जायला काहीच हरकत नाही. छान दिवाळी चालू आहे, अगदी मस्त फराळ झालेला आहे, सगळं झालं आणि लास्ट मिनिट शॉपिंग आयडियाज करून टाकली आम्ही दिलेल्या आहेत. त्यामुळे ईशा खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुलाही आणि सगळ्या IVN लोकमतच्या व्ह्युअर्सना आणि प्रेक्षकांना माझ्याकडून म्हणजेच तुमच्या लाडक्या ईशा केसकरकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आडगावकर जे आहेत सराफ नाशिकचे, त्यांच्याकडनं तुझ्यासाठी छोटंसं गिफ्ट. तर जगन्नाथ पेडणेकरांकडून पण एक छोटंसं गिफ्ट आहे तुझ्यासाठी दिवाळीसाठी खास.